भारत बंदसह वर्धा बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद. दुकान बंद ठेवून दुकानदारांनी केले वर्धा बंदला समर्थन. शांती मार्चमध्ये शहरातील सर्वच विविध पुरोगामी सामाजिक संघटनांसह राजकीय संघटनांचा सक्रिय सहभाग. माननीय सुप्रीम न्यायालयाने एससी आणि एसटी नॉन क्रीमी लेअरची अट रद्द करावी या मागणीकरिता आज दिनांक 21 ऑगस्ट 2024 रोजी पुकारण्यात आलेल्या बंद दरम्यान वर्धा शहरात संपूर्ण सुखसुखाट असल्याचे दिसून आले. वर्धा बंदच्या पार्श्वभूमीवर बजाज चौक येथून काढण्यात आलेल्या शांती मार्चला शहरातील दुकानदारांनी आपली प्रतिष्ठाने बंद ठेवून समर्थन दिले असल्याचे प्रत्यक्षात दिसून आले. शांती मार्चमध्ये कार्यकर्त्यांची संख्या वाढताना पाहून पोलिसांनी सुद्धा अतिरिक्त फौजफाटा तैनात करण्यात आला होता. या शांती मार्चमध्ये डॉक्टर भंते राजरत्न, आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ नेते विजय आगलावे, वर्धा सोशल फोरमचे संस्थापक अध्यक्ष उदय मेघे, युवा नेते समीर देशमुख, किसान अधिकार अभियानचे अविनाश काकडे, कम्युनिस्ट पक्षाचे यशवंत झाडे, भीम टायगर सेनाचे अतुल दिवे, झलकारी सेना प्रमुख सीमा नगराळे, आंबेडकरी चळवळीच्या सक्रिय नेत्या डॉक्टर चेतना सवाई, समाजभूषण पुरस्कृत राजू थुल गुरुजी यांच्यासह असंख्य महिला पुरुष, तरुण तरुणी कार्यकर्त्यांचा सक्रिय सहभाग होता. आयोजित शांती मार्च भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापर्यंत काढण्यात आला. नंतर जिल्हाधिकारी यांना मागण्याचे निवेदन देण्यात आले. या दरम्यान वर्धा सोशल फोरमचे डॉक्टर अद्भुतदेव मेघे आणि आंबेडकरी सक्रिय नेत्या डॉक्टर चेतना सवाई यांनी आपल्या प्रतिक्रियेतून विचार व्यक्त केले. मुख्य संपादक विल्सन मोखाडे, वर्धा ब्लास्ट न्यूज वर्धा. आज वर्धा शहरामध्ये सामाजिक वर्गीकरणाच्या संदर्भात जो सर्व पक्षीय आणि SC ST OBC यांनी जो मोर्चा काढलेला आहे, त्या मोर्चाचे नेतृत्व करणारे सगळे मंडळी आपल्या समोर इथे निवेदन देताना दिसलेले आहे जिल्हाधिकारी वर्धा यांना. त्या संदर्भात आपण त्यांच्याकडे प्रतिक्रिया जाणून घेऊया. काही आपली काही प्रतिक्रिया या मोर्चा संदर्भात. नुकताच जो 1 ऑगस्टला जो सुप्रीम कोर्टाचा निर्णय आलेला आहे, 7 जुलैचा जो निर्णय आलेला आहे, जो 6 तो वर्गीकरणाचा निर्णय, अर्थातच वर्गीकरणाला आपण क्लिअर असं म्हणू शकतो. हा निर्णय संपूर्ण या देशातील SC ST ना अमान्य आहे. आम्ही त्या निर्णयावर तीव्र व्हावे यासाठी आम्ही प्रयत्नही करत आहोत आणि त्याच निमित्ताने आम्ही हा मोर्चा सुद्धा आयोजित केलेला आहे. या मोर्चाचा दुसरा उद्देश हेही आहे की आम्हाला शासनाला हे समजावून सांगायचं आहे, आम्हाला त्यांना त्यांचे दार ठोकावून आम्हाला हे सांगायचं आहे की जे आतापर्यंत तुम्ही आमच्या शिक्षणासोबत जो खेळ केला, आमच्या सामाजिक असुरक्षेसोबत जो तुम्ही खेळ केलेला आहे, तो आम्ही यानंतर पचवून आम्ही तो स्वीकार करणार नाही. आणि जेव्हा जेव्हा आम्हाला असं वाटेल की तिथे आमच्या संवैधानिक अधिकाराचं हनन होत आहे, तिथे आम्ही सर्व SC ST आदिवासी मायनॉरिटी समाज आम्ही एकजुटीने उभा होऊ आणि त्याचा विरोध करू. कारण 5000 वर्षाची गुलामी केवळ 75 वर्षामध्ये 5000 वर्षामध्ये जो काही आमच्यावर सामाजिक न्याय झालेला आहे, अन्याय झालेला आहे, तो काही केवळ 75 वर्षाच्या संविधान येण्याने नष्ट होणारा नाही आहे. त्याला अजून बरेच वर्ष लागतील. आणि कुठल्याही प्रकारचं जनगणना न झालेली असताना, कुठल्याही प्रकारची जातीगत जनगणना न झालेली असताना अशा प्रकारचा निर्णय येणं म्हणजे सरळ सरळ आमच्या तोंडचा घास पडवण्यासारखं हे झालेलं आहे. मोठ्या कष्टातून आम्ही इथपर्यंत आलेलो आहे आणि इथं आल्यानंतर आम्हाला सांगण्यात येते की आता तुमच्यासाठी हे दरवाजे बंद झालेले आहे, आता तुम्हाला तुमचा हक्क मिळणार नाही आहे. हे अत्यंत चुकीचं आहे आणि आम्ही त्याचा विरोध करतो. तर ह्या होत्या ताई. तसेच आपले दुसरे एक नेते मोर्चाचे नेतृत्व करणारे मेघे साहेब, त्यांची आपण प्रतिक्रिया जाणून घेऊया. 1 ऑगस्टला जो निर्णय आला आहे तो खरं तर संविधानाच्या विरोधातला निर्णय असं म्हणता येईल. मुळातच बाबासाहेबांनी समाज SC आणि ST याला एक समाज मान्य करून त्याला मतदानासाठी आरक्षणाची तरतूद केली होती. त्या आरक्षणी अत्यल्प आहे असं मला वाटतं, कारण की ज्या प्रकारचा अन्याय त्या समाजावर झाला, त्या समाजाच्या प्रतिनिधीमध्ये ते आरक्षणी करणे आणि त्याच्यामध्ये समाजामध्ये फूट पाडण्याचं काम या निर्णयामुळे होतं आहे. आणि अशा प्रकारची लोकशाहीमध्ये एका समाजामध्ये फूट पाडण्याचं काम हे अत्यंत चुकीचं आहे. आणि म्हणून आमची या ठिकाणी हा जो मोर्चा आम्ही आयोजित केला तो याच्यासाठी की हा चुकीच्या गोष्टीचं समर्थन आम्ही कुठल्याही करू नाही शकत. हे संविधान बसवण्याच्यासाठी कुठल्याही प्रकारची तरतूद अशा प्रकारची दिलेली नाही आहे. आणि हा निर्णय रद्द करण्यासाठी संसदेमध्ये विशेष अधिवेशन बनवावं आणि तो सुप्रीम
कोर्टाचा आदेश आहे त्यांना रद्द करण्यासाठी करावं. सोबतच आर्टिकल 9 मध्ये आरक्षणाची तरतूद करण्यात यावी, जेणेकरून याला कोणी हात लावू शकतात आणि येणाऱ्या काळामध्ये या समाजासाठी आदिवासी आणि एसटी समाजासाठी अधिक प्रकारचे काय सोयी याच्यासाठी शासनाने प्रयत्न केले पाहिजे आणि हा समाज जे बाबासाहेबांनी स्वप्न पाहिलं होतं त्या स्वप्नापर्यंत पोहोचवण्यासाठी शासनाने अधिक जोराने पावले उचलले पाहिजे. अन्यथा हा समाज आता जागृत झालेला आहे आणि तो उठून उभा राहिला तर या सरकारला आम्ही निश्चितपणे जाग आणून देऊ एवढा मला विश्वास आहे. तर हे होते मोर्चा काढणारे, नेतृत्व करणारे नेगे साहेब आणि अर्चनाताई यांची प्रतिक्रिया झालेली आहे. आणि आदिवासी समाजाचे एक नेते सुद्धा आहे, त्यांची पण आपण थोडक्यात प्रतिक्रिया जाणून घेऊया. आपल्याला संविधान देताना बाबासाहेब आंबेडकरांनी विषय या देशातल्या प्रत्येक नागरिकाला त्याचे हक्क मिळेल संविधान दिलेलं आहे. या देशामध्ये सुप्रीम कोर्ट, प्रशासन आणि सरकार हे जरी सुप्रीम असले देश चालवताना, तरी संविधान या सर्वांपेक्षा मोठा आहे आणि संविधानाच्या तरतुदीच्या बाहेर जाऊन यांना कुठलेही निर्णय घेता येत नाही. पण दुर्दैव असं आहे की जो क्रिमिलियर आणि गट पाडण्याचा निर्णय झालेला आहे. आर्टिकल 320, 332, 243, 233 त्याप्रमाणे राज्य, संसद, विधानसभा, जिल्हा पंचायत आणि नगरपालिका यामध्ये आरक्षण दिलेलं. या आरक्षण देण्यामागचा उद्देश आहे का या देशातला प्रत्येक नागरिक या देशाचे लोकशाहीने कारभार चालण्यासाठी इथपर्यंत पोहोचला पाहिजे. त्याच्यामध्ये प्रत्येक समाजाचं प्रतिनिधित्व असलं पाहिजे. त्या ठिकाणी त्या समाजाचा प्रतिनिधी नसेल तर त्याच्या विरुद्ध निकाल लागतात. आज ज्युडिशरीमध्ये आपण बघितलं सुप्रीम कोर्टामध्ये आज एसटी समाजाचा फक्त एक जज आहे, बाकी सर्व जज इतर समाजाचे जे अनारक्षित वर्गाचे आहे, जे 3% आहे, 15% आहे ते आहे. आणि म्हणून जेही निर्णय आर्टिकल 15, 16(4) आणि 15(4) संबंधानं लागले ते विरुद्ध लागत आहे. यामुळे आमचं एकच म्हणणं आहे की हे सर्व आरक्षणाचे कायदे हे शेड्यूल 9 मध्ये लागण्यात यावे आणि संरक्षण. हे होते आदिवासी समाजाचे नेते. विलास मून, IB7 न्यूज वर्धा आणि विल्सन मोकाडे, वर्धा ब्लास्ट, वर्धा.